नमस्कार. आता अर्णव हा ईश्वरीला सारखा आठवत असतो आणि आता अर्णवला सारखं हेच आठवत असतं की ईश्वरी सोबत कसे दिवस घालवले. आता अर्णवला ईश्वरी हवीशी वाटत असते. आता अर्णवच्या डोक्यात ना ईश्वरी काही केल्या जात नसते, तर इकडं ईश्वरीला सुद्धा अर्णवची आठवण येत असते. आता अर्णव हा त्याच्या ऑफिसमध्ये असतो आणि तो जरा मासूमच झाल्यासारखा असतो. त्याला निराश असते. आता तो निराश बघून त्याचा भाऊ विचारतो, काय झालं दादा, अरे असं का दिसतोयस? त्यावेळी अर्णव काहीच बोलत नाही. आता अर्णव खाली टेबलाखाली वाकून बघतो. त्याला खाली ईश्वरी दिसते. तो खाली बसतो आणि म्हणतो, काय? त्यावर ईश्वरी म्हणते, हे बघा सर, मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला? त्यावर अर्णव बोलतो, हो. त्यानंतर ती म्हणते, एक गोष्ट लक्षात घ्या, मी काहीही काम केलं ना तरी तुम्ही चिडचिड करता, तुम्हाला ते आवडतच नाही. अहो, तुम्ही कांगावा करण्याचा कोणताही हे सोडत नाही आणि तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या कामावर कांगावाच करता. तुम्हाला अजिबात आवडत नाही मी काही केलेलं, तरी सुद्धा तुम्ही मला मिस करताय. त्यावर अर्णव आता विचारात पडतो. त्यानंतर ईश्वरी म्हणते, एक गोष्ट लक्षात घ्या सर, तुम्ही जर उत्तर पूर्व आहात तर मी दक्षिण पूर्व आहात. आपल्या दोघांमध्ये कोणतेही संबंध नाही, तरी तुम्ही मला का मिस करता? आता अर्णवला सुद्धा मोठा प्रश्न पडलेला असतो. अर्णव म्हणतो, खरं आहे, आपण दोघांचा कोणताही संबंध नसताना मी तुला का मिस करतोय, असं अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो. आता अर्णव ईश्वरीचं म्हणणं सगळं मन लावून ऐकत असतो. तेवढ्यात आता अर्णवचा भाऊ म्हणतो, काय झालं दादा, काय बघतोय टेबला खाली? त्यावर अर्णव बोलतो, अरे बघ ना, इथं मिस इंदोर बसले. त्यानंतर आता तो भाऊ त्याचा वाकून बघतो आणि म्हणतो, दादा कुठे आहे, कोण नाही इथे? त्यानंतर आता अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरी ही तिथे आलीच नाही, केवळ आठवणीमुळे त्याला भास झालेला आहे. आता त्याला मोठा प्रश्न पडलेला असतो. आता ईश्वरीचा मला भास सुद्धा होऊ लागलेला आहे. तो आता निराशेमध्ये ऑफिसच्या केबिन मध्ये बसलेला असतो. तेवढ्यात तिथे लावण्य येते. लावण्य म्हणते, अर्णव, यार एक गोष्ट लक्षात घे, तुझ्या लक्षात येत नाही का? अरे ती तुझी केवळ पर्सनल असिस्टंट होती आणि ती आता कामावरून निघून गेलेली आहे. तिला आता कामावर यायचं नाही, तर ती जागा भरण्यासाठी आपण दुसरी कोणतरी ठेवायची असते. आणि तुला माहिती आहे ना, अरे कोणतीही जागा रिकामी झाली की ती पुन्हा भरायची असते आणि तू केवळ तिचीच आठवण काढत बसला आहेस. तुझ्या लक्षात येते का? तिची व्हॅल्यू तेवढीच होती. आता हे लावण्याचं बोलणं ऐकून अर्णवला खूप राग येतो. अर्णव म्हणतो, काय बोलतेस तू लावण्या? तुला एक गोष्ट लक्षात येते का? तू कोणाला समजावतेस? अगं मी AR आहे, AR, आणि AR ला कोणी समजावायची गरज नाहीये. आणि तू कसा शहाणपणा केलास मला समजवायचा? चल आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिसच्या बाहेर हो आणि परत माझ्या ऑफिसमध्ये तोंड दाखवू नको. आता लावण्याला कळत नसतं की AR एवढा का चिडलेला आहे. आता लावण्या AR कडे बघत असते. आता लावण्या ही AR कडे बघत असताना अर्णव म्हणतो, तू जातेस की तुला धक्के मारत मकलू? त्यावेळी आता अर्णवचा नाईलाज होतो आणि तो लावण्याला धक्के मारत घराबाहेर ऑफिस बाहेर काढतो. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.